गुड इव्हनिंग, श्री स्वामी समर्थ. हॅलो फॅमिली. मग काय, आज होता इव्हनिंगचा बेत आमचा मंचुरियन गोबीचा. हो, मंचुरियन गोबी मला तर येते बनवता. चला मग आज तुम्हालाही सांगते मी कशी बनवायची मुंबई स्टाईल मंचुरियन गोबी. मग काय, मंचुरियन गोबीसाठी लागणारा एक गोबी मी छानपैकी धुवून घेतली आणि ती मस्त स्वच्छ करून घेतली आणि तिला बारीक बारीक काप करून घेतली. पण गोबी मंचुरियन करण्यासाठी त्याचा कीस करावा लागतो. मग काय, माझ्याकडे मिक्सर जार होता आणि मग त्याच्यामध्ये मी मंचुरियन गोबीचे छान छान तुकडे केले. ते तुकडे मी मिक्सर जारमध्ये टाकले आणि मला जशा पद्धतीने हवे होते ना त्या पद्धतीने मी त्यांना मिक्सरमधून काढून घेतले, बारीक काप करून घेतले. आणि मग छानपैकी त्यातलं पाणी वगैरे एक्स्ट्राचं पाणी जे होतं ना ते काढून टाकायचं. मग त्यामध्ये मी आधी अर्धा चम्मच फूड कलर टाकला, जो की ऑरेंज कलर होता. आणि त्यानंतर मी 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच टमॅटो केचप आणि त्यानंतर मी 5 ते 6 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर त्यात टाकलं. आणि त्यानंतर तितक्याच प्रमाणामध्ये जसे की 5 ते 6 चम्मच मी पुन्हा त्यामध्ये मैदा टाकला. दोघी वस्तू या समप्रमाणात टाकायच्या असतात. थोडं मीठ वगैरे टाकलं आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत त्याला कालवून घेतलं. मग काय, गॅसवरती कढई तापवत ठेवली आणि त्यामध्ये कडक तेल गरम होईपर्यंत तापवायचं. आणि मग छोटे छोटे गोळे मी असे करून घेतले आणि मी ते छान छानपैकी तळून घेत होते. म्हणजे सुरुवातीला आधी मिडियमच कमी गॅसवरती जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपल्याला मंचुरियन गोबी शिजू द्यायची. कारण ती आतून कच्ची नको राहायला. बाहेरून तर शिजून जाते, पण त्यानंतर छान फ्राय होते, ब्राऊन फ्राय तर होऊन जाते, पण ना ती आतून कच्ची असते. म्हणून आपल्याला सुरुवातीला 10 ते 15 मिनटांसाठी कमीत कमी आपल्याला स्लो गॅस ठेवायचा आहे. मग काय, साय बोले थांब मलाही यायचं आहे व्हिडिओमध्ये. म्हटलं ठीक आहे, या मग तुम्ही. मग त्यांनीही मला मदत केली. मग त्याने थोडीफार मदत केल्यानंतर मी एकीकडे घेतलं, मी ग्रेव्हीचं साहित्य तयार करून घेतलं. मी त्यामध्ये थोडीशी गोबी कापून घेतली, शिमला मिरची कापून घेतली आणि मी ते साहित्य तयार केलं. त्यानंतर दुसरीकडे मी कढई तापवून ठेवली. त्यामध्ये गोबी आणि शिमला मिरची, थोडंसं जिऱ्याची फोडणी वगैरे दिली. त्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं, त्यामध्ये धना पावडर टाकलं आणि नंतर मग ते मिश्रण जळायला नको म्हणून मी त्यामध्ये जे मी आधी तयार केलेलं होतं ना कॉर्नफ्लॉवरचं 2 चम्मच पाणी पेस्ट करून ठेवायची असते. मग मी ती थोडी थोडी करत मी त्या ग्रेव्हीमध्ये टाकली, जेणेकरून आपले मसाले जळायला नको. आणि त्यानंतर मी त्यात 1 चम्मच पुन्हा डार्क सोया सॉस आणि 1 चम्मच रेड चिली सॉस टाकलं. छानपैकी परतवून घ्यायचं, कारण की ते जळायला नको. मग कमी गॅसवरती आपल्याला ते खालीवरती परतून घ्यायचं आहे आणि ते जळायला नको म्हणून मग त्यात मी आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट असतं काय आपलं व्हिनेगर. कारण याशिवाय मंचुरियन गोबीला चव येत नाही, गोबी मंचुरियनला चव नाही येत. म्हणून सगळ्या गोष्टी समप्रमाणात टाकायचं असतात. टाकून झाल्यानंतर मिश्रण छान ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे मंचुरियन गोबीची आपण टाकून घ्यायची आणि टाकल्यानंतर पुन्हा एकजीव होईपर्यंत खालीवर परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर मग म्हटलं चला आता मी बोलवते माझ्या फॅमिलीला जेवायला. मग काय, कोणत्या फॅमिलीला? अहो माझ्या यूट्यूब फॅमिलीला. या मग तुम्ही खायला. आमचे साहेब गर्दी करत आहे. बाय बाय.